नमस्कार सर्वांना, विजय जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य बघा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र बघा देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा। भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, भारत हा देश बघा उत्तर गोलार्धामधला तो देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे बघा। भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। बघा, भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापले बघा। जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी बघा भारत देशाने 2.42 एवढं क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या बघा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। इंदिरा पॉइंट हा बघा हा भारतामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडचा भाग आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, इंदिरा पॉइंट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। अंदमान आणि निकोबार या राज्यामधला तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा, भारतामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणजेच राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लक्षद्वीप ही बेटे कोणत्या समुद्रामधली बघा। लक्षद्वीप ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, लक्षद्वीप बघा ही बेटे अरबी या समुद्रामधली बेटे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो। बघा, लोकसंख्येच्या बघा दृष्टीने बघा महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी बघा। भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य म्हणजेच बिहार राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा। भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील। 4 डिसेंबर या दिवशी बघा भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे। बघा, भारतीय राष्ट्रध्वज बघा यामधला बघा पांढरा रंग बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्य व शांती यांचं या ठिकाणी प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या कानपूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा, कानपूर बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा बघा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती भगीरथी व अलकनंदा यांच्या बघा एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, त्यांना गंगा नदी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या रावी, चिनाब, झेलम, सतलज बघा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिंधू नदीच्या त्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बैतूल मध्य प्रदेशामध्ये बघा बैतूल या ठिकाणी बघा मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो। बघा, बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो। बघा, या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा उलर हे बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी बघा उलर बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उलर हे भारतामधलं बघा प्रमुख सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा पेंच नागपूर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश बघा भारताच्या खालीलपैकी कोणत्या देशा पाकिस्तान हा देश भारत देशाच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील वायव्य दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा तागाच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल बघा हे राज्य भारतामध्ये तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? बघा भारतामध्ये बघा सिमेंटचा बघा पहिला कारखाना सन 1904 मध्ये बघा मद्रास या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सिमेंटचं सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन करणारं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा देशामध्ये बघा रेशीमचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणतं? बघा देशामध्ये बघा सर्वाधिक बघा रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा रेशीमचं बघा सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक बघा भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता? बघा भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना बघा कुल्टी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा वाघांचं राज्य म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील मध्य प्रदेश बघा या राज्याला वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राजस्थान बघा या राज्यामध्ये बघा तांब्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे? बघा पुणे ते सातारा या महामार्गावर बघा खंबाटकी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 49 साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधील बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर बघा साल्हेर बघा हे शिखर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण लांबी 282 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा पावक या ठिकाणी अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 2 बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. वामकुश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आरोहण बघा आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 4 बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे वाक्य बघा या ठिकाणी त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील.
प्रश्न क्रमांक बघा, दलाल व रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा, दलाल व रिकाम टेकडा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत असेन. बघा, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन. बघा, अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द बघा, स्वर संधीचं या ठिकाणी उदाहरण आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? नेएशी बघा, नेएशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल बघा, आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं बघा अनिल या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचे. आईने बाळाला निजवले. बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. बघा, विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. युवक बघा, युवक बघा, युवकचं युवती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय बघा यांनी जोडलेले असतात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा, ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय बघा यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी बघा अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा, गगन, नभ, अंतरिक्ष, नीरज या ठिकाणी बघा आकाशचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूपाल या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल बघा, भूपाल म्हणजे बघा राजा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अनुकूल बघा, अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत खालीलपैकी कोणते गीत असते? अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. बघा, खडे चारणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे बघा, खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपला अविकारी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अविकारी शब्द बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी रस्त्याने जात असेन. बघा, या ठिकाणी वाक्य आहे बघा खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. बघा, मी रस्त्याने जात असेल म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढे, दिग्विजय बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा दिग्विजय हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण? दिग्विजय हा शब्द बघा, दिग्विजय बघा हा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय? चाचीचे बघा, चाचीचे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म बघा, अजन्म हा शब्द बघा या ठिकाणी अव्ययभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनल, विस्तव, पावक हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे बघा अनल, विस्तव, पावक कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर अग्नी बघा या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा, ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा बघा उपकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. बघा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा सिंहावलोकन त्यांना असे म्हणतात. बघा, वाक्यप्रचार
योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा खर्च, मेहनत, हुकूम, इनाम. बघा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम, इनाम. बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द राहील. वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. मी चित्रपट पाहत जाईन. बघा वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहत जाईन. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेले एक PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.